तर हा लिव्हर डिटॉक्स करतो, बॉडी डिटॉक्स करतो आणि ती पिल्लं बरोबर समुद्राकडे चालत जातात. तर हे असं दाखवलं आहे आम्ही की इथं कासव आहे, तिनं अंडी घातली आहेत आणि ती समुद्राकडे गेली बघ. तर या गुहागर तालुक्यामध्ये संकासूर प्रसिद्ध आहे. प्रत्येक गावामध्ये संकासूर नाचतो, प्रत्येक घरामधून संकासूर जातो. अशा प्रकारची संकासूरची प्रतिकृती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओत. मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघता ट्रॅव्हलर पार्थ. खरं तर दुपारचे 12 वाजलेत, ऊन डायरेक्ट डोळ्यावर येतं आहे आणि तुम्ही म्हणाल की दुपारी समुद्रावर काय करतोय. तर गुहागर समुद्रकिनारा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा आहे आणि नुकतंच जी ब्लू फ्लॅग रँकिंग असते, इंटरनॅशनल जी समुद्रकिनाऱ्याला रँकिंग देतात, तर त्या यादीमध्ये गुहागर समुद्रकिनाऱ्याचा समावेश झाला आहे. ही पायलट रँकिंग आहे, म्हणजेच ही टेम्पररी रँकिंग असते आणि ही परमनंट रँकिंग व्हायला, हे टिकून ठेवायला त्याचं काहीतरी नॉर्म्स असतात. तर ते नॉर्म्स आपल्याला कन्फर्म करण्याची गरजेचं असतं. तर गुहागर नगरपंचायती अंतर्गत वाळू शिल्प स्पर्धा याचं प्रदर्शन आणि ही स्पर्धा गुहागर नगरपंचायतमार्फत गुहागर समुद्र किनाऱ्यावर राबवण्यात येत आहे. त्यासाठीच मी आज गुहागर समुद्र किनाऱ्यावर आलो आहे. चला तर मग वाळूचे शिल्प बघूया. तर नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा अथांग असा अरबी समुद्र आणि हा गुहागर समुद्र किनारा. एकदम स्वच्छ सुंदर समुद्र किनारा आहे आपला गुहागरचा. आणि पर्यटक हे इतके हौशी असतात ना. आता दुपारचे 12 वाजलेत तरी बघा किती गर्दी आहे समुद्रावर. संध्याकाळी खूप गर्दी असते, पण आता दुपारी 12 वाजता खूप गर्दी आहे. हे राईड्स आणि चालू आहेत, या साईडला वॉटर ॲक्टिव्हिटीज होत आहेत आणि इथे घोडागाडी पण आहे, उंट पण आहेत. म्हणजे एवढी क्रेज आहे आपल्या गुहागर समुद्रकिनाऱ्याची की दुपारी 12 वाजता लोक येऊन इकडची समुद्रकिनाऱ्याची मजा घेत आहेत. तिथून बघा आपण गुहागर जो नाका आहे, जिथून गुहागर विजापूर हायवे सुरू होतो, तर तिथून समुद्राला रस्ता आहे. तर तिथून आल्यावर इकडेच आपल्याला हे टेंट उभा केलेले आहेत नगरपंचायतीमार्फत आणि इथे 2-3 आपल्याला शिल्प दिसतात. चला आपण जवळ जाऊन बघूया. सर्वप्रथम इकडचं आपण शिल्प बघूया. नमस्कार. पहिले आपली ओळख करून घ्या. आम्ही बबलू खानविलकर, राहणार गुहागर. गुहागर नगरपंचायतीकडून हे ब्लू फ्लॅगसाठी वाळू शिल्प म्हणून एक कन्सेप्ट ठेवले आहे की तुम्ही तुमचं डोक्यात जी काय आयडिया आहे निसर्गाशी रिलेटेड ती तुम्ही मांडायची आहे. ही आम्ही एक आयडिया मांडलेली आहे की जे आता जंगलतोड होते, बिबटे म्हणजे वन्य प्राणी जे बाहेर येत आहेत माणसाच्या अधिवासात, ते दाखवलेले आहे. याच्यात हे जंगल आहे आणि हे माणसाने बनवलेला बगीचा आहे. त्याच्यात तुम्ही सांगायचं आहे की तुम्हाला काय छान वाटतं ते. आणि याच्यातनं एक हत्तीचं पिल्लू दाखवलं आहे आम्ही. हत्तीचं पिल्लू इथे आमचं एक व्याडेश्वराचं देऊळ आहे, फेमस, अतिशय फेमस. गुहागर म्हटलं की व्याडेश्वर. तर ते व्याडेश्वराला साकडं घालायला आलं की बाबा वाचव मला आतमध्ये जंगलात खाण्यासारखं काही शिल्लक नाही. तर देव त्याला सांगतोय की हे आता माझ्या पण ताब्यात नाही, म्हणजे मी पण त्याला कंट्रोल करू शकत नाही. तर तो तिथे जीव सोडतोय. तो देवाला फुलं घेऊन आला आहे, पण तिथे त्यानं जीव सोडला आहे, असं आम्ही दाखवलं आहे. ही एक आमची कन्सेप्ट आहे. दुसरं असं दाखवलेलं आहे की गायीवर आधारित शेती. आता कार्बन क्रेडिट हा बरेच लोकांना माहिती पडला आहे वनतारामुळे. वनताराने जेव्हा हे वन्यजीव अडॉप्ट करायला सुरुवात केली, तर त्यांचं मेन बेसिक आहे त्यांची जी गॅस रिफायनरी आहे त्याच्या अगेन्स्ट जास्तीत जास्त नैसर्गिक वन शेत कसं असतील त्याच्यावर आधारित म्हणून ते दाखवलं आहे आम्ही. गायीवर आधारित जी भारताची एक परंपरा हजारो वर्षापासूनची, जी आता हळूहळू लुप्त होते, त्यासाठी आम्ही हे दाखवलं आहे. दुसरं आहे CNG CBG. आता प्रत्येकाकडे गाडी आहे CNGवर चालणारी, आपण विकत घेऊन टाकतोय. समोर तुम्ही बघाल तिथं जेटी आहे, दिसते तुम्हाला. तिथं ओमानमधनं आखाती देशातनं गॅस येतो, आपण एक्सपोर्ट करतो आपल्यासाठी वापरासाठी. पण हा जो CNG CBG प्रोजेक्ट आहे, तर आता हा आमची गुहागर नगरपंचायत छोटंसं गाव आहे. ते नगरपंचायत सांगते की ओला कचरा सुका कचरा बाजूला करा, त्याच्यावर आपण प्रोसेस करू. तर त्याच्यासाठी हा जो CNG CBG बनतो, त्याच्यासाठी नेचरचं कुठलं पण वेस्ट चालतं. मग तुमचं हॉटेलमधनं निघणारं असू दे, घरातलं निघणारं असू दे, गाईच्या गोट्यातनं असू दे, पोल्ट्रीमधलं असू देत, कोणत्याही शेतातलं उरलेलं धान्य घेतल्यावरचं उरतं ते पण चालतं त्याला. तर हा अवेअरनेससाठी ठेवलं आहे की ज्या आता आपण बाहेरच्या देशातनं घेतो आहे, पण कधीतरी 10 वर्षांत आपण, कारण आपल्याकडे नैसर्गिक साधनसामुग्री ईश्वराच्या कृपेने भारताला भरपूर आहे. फक्त त्याच्यावर प्रोसेस होत नाही, लोकांना त्याची किंमत कळत नाही, आपण कचरा समजून फेकून देतो. तर त्याचा एक अवेअरनेस आपण इथं मांडला आहे. दुसरं एक हे लोकल मेडिसिन आहेत.
म्हणजे जे जैव प्राकृतिक म्हणतो आपण ॲटोमॅटिक निसर्गात रुजून येतात. हां परंतु लोकांना आता कसं डॉक्टरकडे गेलं की एक गोळी घेतलं की बरं वाटतं, पण ते ॲक्च्युली केमिकलच्या गोळ्या आहेत, त्याच्या साईड इफेक्ट्स काय आहेत ते आपल्याला लक्षात येत नाही. परंतु जे हे आपल्या बांधावरच आहेत, हां. रस्त्याच्या कडेला आहेत, तर त्याचं लोकांना माहिती पडावी म्हणून आपण हे लावलं आहे. एक पुनर्नवा आहे, एक दुधी आहे, नंतर तुम्ही बघाल या पानांच्या पाठीमागे छोटे छोटे आवळे आलेले आहेत. हा भुई आवळा आहे. भुईआवळा. तर हा लिव्हर डिटॉक्स करतो, बॉडी डिटॉक्स करतो. हा बघा हे कुठला हा तर भुईआवळा? हां हे बघा इथं हे आवळे लागले छोटे छोटे. बरोबर. हा दुधी आहे, हे दुधी आहे म्हणजे असं कट केलं तर दुधासारखं येतं. हे काविळीवर औषध आहे. हा ऑलिव्हेरा तर सगळ्यांनाच माहिती आहे जवळपास. हा पित्ताचे खडे, पानफुटी बोलतो आपण, पित्ताचे खडे स्टोन लोक ऑपरेशन करतात. बरोबर. परंतु आपण ह्याचा जर काढा केला मिक्सरला ज्यूस करून प्यायला हां. तर ते ॲटोमॅटिक डिझॉल्व्ह होतात. म्हणजे जे 5-10 रुपयाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण हजारो लाखो रुपये खर्च करतो. साईड इफेक्ट पण काय नसतं. नाही, नॅचरल आहे, Natural पूर्ण आहे. नॅचरल आहे. हे खताबितावर नाही, हां. ॲटोमॅटिक निसर्गानंच आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, बरोबर. पण आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. आणि हे कासवाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे ही रेड ऑलिव्ह कासवची मादी इथं अंडी घालते आणि ती निघून जाते, पण ती कुठे निघून जाते आणि तिची जी पिल्लं येतात 3-4 महिन्यात हां. ती बरोबर समुद्राकडेच कशी जातात, समुद्राकडेच कशी झेपावतात, हे संशोधन करण्यासाठी गेल्या वर्षी गव्हर्नमेंटकडून त्याच्यावर एक ती ट्रान्झिस्टर की ती मादी कुठे जाते हां. आणि जेव्हा पिल्लं येतात तेव्हा ती कुठे असते, तिचं लोकेशन काय आहे, तर ती असं फिरून ज्यावेळी पिल्लं व्हायची वेळ येते हां. तेव्हा इथं समुद्रात कुठेतरी ती असते समोर आणि ती असं काही वेव्स सोडते हां. की त्या पिल्लांना समजतं की आपल्याला आई बोलवते आणि ती पिल्लं बरोबर समुद्राकडे चालत जातात. तर हे असं दाखवलं आहे आम्ही हां. की इथं कासव आहे, तिनं अंडी घातली आहेत आणि ती समुद्राकडे गेली बघा. तुम्ही खालपर्यंत हां गेले खालपर्यंत आम्ही दाखवलं म्हणजे अगदी लहान मुलगा शाळेतला आला तरी त्याला ते समजेल समजलं. की अंडी घातली आहे आणि कासव निघून गेले. बरोबर. आणि नंतर मग ती यथावकाश तिथनं अंड्यातनं पिल्लं बाहेर येतात आणि ती समुद्राकडे जातात. हे आम्ही एक कन्सेप्ट इथं दाखवले. तर मित्रांनो खूप चांगली कन्सेप्ट होती यांची. आता आपण पुढे जाऊन अजून जे शिल्पकलाकृती आहेत ते जरा बघूया. नमस्कार, मी राजू सुर्वे, जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा गुहागर नंबर 1मधून आलो आहे. इथं नगरपंचायत गुहागरच्या मार्फत ब्लू फ्लॅग ही जी सिस्टीम आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं सर्टिफिकेट जे मिळणार आहे समुद्रकिनारा, साधारण माझ्या माहितीप्रमाणे देशातील 12 समुद्रकिनारे स्वच्छतेच्या बाबतीत त्यांना नामांकन मिळालं आहे. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आपला गुहागरसुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक वागणारा, कर्तव्याने वागणारा आपला गुहागर तालुका आहे. त्यामुळे ब्लू फ्लॅग नामांकन मिळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण गुहागरवासी आहोत. त्यानिमित्ताने नगरपंचायतच्या वतीने गेले काल, आज आणि उद्या असे 3 दिवस वाळू शिल्प प्रदर्शन आणि कार्यशाळा असं आयोजित केलं आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा गुहागरच्या वतीने आम्ही सहभाग घेतला आहे. आपली थीम आहे की कोकण कल्चर. आपल्या कोकणचं कल्चर, आपलं गुहागर हे कोकणामध्ये येतं आणि ह्या कोकणामध्ये मासे विक्री हा मुख्य व्यवसाय केला जातो. त्यामुळे मी शिल्पामधून या शिल्पमध्ये मासे विक्रेते दाखवले आहे. इथं कोकणामध्ये मासे उपलब्ध होतात. त्यानंतर कोकणचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे माडांच्या बागा असतात, तर नारळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतं इथे. त्यानंतर आंबा, हापूस आंबा आणि काजू अशा प्रकारच्या फळांच्या बाबतीमध्ये कोकण आपलं अग्रेसर आहे. आणि त्याचबरोबर आपला होळी सण जो कोकणचा आहे, विशेषतः गुहागरमध्ये संकासूर हा प्रसिद्ध आहे. होळीला आपल्या गावामध्ये संकासूर येतो, तर संकासुराची प्रतिकृती आपण इथं दाखवलेली आहे. हा इथं आपल्याला संकासूर बघायला मिळेल. तर या गुहागर तालुक्यामध्ये संकासूर प्रसिद्ध आहे. प्रत्येक गावामध्ये संकासूर नाचतो, प्रत्येक घरामधून संकासूर जातो. अशा प्रकारची संकासूरची प्रतिकृती. त्यानंतर समुद्रकिनारा आपला आहे, तर इथं असणाऱ्या होड्या, तिथं समोर दाखवलेल्या होड्या त्या वेस्टेजमधून, नारळाच्या करवंटी वेस्टेज आहे त्यापासून 2 होड्या बनवलेल्या आहेत. ती वाळूमधून दाखवलेली आहे. हा डॉल्फिन. आणि गुहागर एक आपला समुद्रकिनारा कासवासाठी प्रसिद्ध आहे. इथं हां आहे. तर इथे कासवाचं संरक्षण होण्याच्या दृष्टीने आपण गुहागरवासी नेहमीच दक्षता घेत असतो. तर कासवाची प्रतिकृती दाखवली आहे. काही वेस्टेजमधून आम्ही नारळाच्या करवंटीमधून किंवा लाकडाच्या वेस्टेजमधून आम्ही काही वस्तू बनवलेल्या इथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि जिल्हा परिषद शाळेने यामध्ये सहभाग घेऊन आमच्या मुलांना एक नवीन दृष्टी दिलेली आहे नगरपंचायतच्या वतीने. तर नगरपंचायतचे सुद्धा खूप खूप धन्यवाद सर. मी संतोष किसन घाणेकर, मुक्काम पोस्ट असगोली, तालुका गुहागर. हे जे आहे नगरपंचायत
गुहागर नगरपंचायत वाळू शिल्प म्हणून आहे, पण हे नगरपंचायतने स्वतःहून त्यांनी वैयक्तिक केलेलं आहे. हां प्रदर्शनाचं हां वैयक्तिक त्यांच्या थ्रूने. आणि हे अष्टवणे मंदिर आहे गुहागरमधलं वरचा पाठचं. हे वाळूमध्ये तयार केलेलं आहे, ह्याच्यामध्ये काही नाही मिक्सिंग आहे, पाणी आणि फक्त वाळू आणि पाणी आहे. हां आणि हे शंकराची मूर्ती आहे, ही पण तशीच वाळूमध्ये तयार केलेली आहे शिल्प म्हणून, ह्याच्यामध्ये पण काही मिक्सिंग नाही आहे. आणि हे किती वेळात बनवून? हां हे याला आम्हाला 3 दिवस लागले, एक पिक्चर बनवायला आम्हाला 5 तास लागले. अच्छा. हे जे मंदिर तयार करायला 5 तास लागले आम्हाला. आणि हे तिन्ही बनवायला 3 दिवस? हां 3 दिवस लागले आम्हाला. आणि तुमची टीम हां आमची टीम आहे 5-6 जणांची टीम आहे ती. हां याच्यामध्ये हे डॉल्फिन आहेत समुद्रामधले. आपल्या इथे आपली क्रेजच आहे, म्हणजे गुहागरात डॉल्फिनसाठी फेमस आहे. डॉल्फिन हां डॉल्फिन हां कासव टॉर्टाईज. अच्छा. हां आणि ते त्यांचं सिम्बॉल आहे जाने केलं. ब्लू फ्लॅग अंतर्गत आहे म्हणून त्याचं हे सिम्बॉल. हो 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 हो. अच्छा ठीक आहे. ओके थँक्यू सर. तर नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढील व्हिडिओत. धन्यवाद.